खासदार शाहू महाराज छत्रपती शिवाय आमदार सतेज पाटील हे इंडिया आघाडीतल्या काही नेत्यांसह विशाळगडावर जाणार आहेत। गजापूर इथले जे तोडफोडीचे प्रकरण आहेत तिथे जो नुकसान झालंय त्या घरांमध्ये त्या नागरिकांना भेटणार आहेत हे सगळे नेते आणि त्यांना दिलासा देणार आहेत। नागरिकांसाठी मदतीचं साहित्य सुद्धा हे नेते घेऊन जाणार आहेत। 2 दिवसांआधी साधारणपणे दगडफेकीची घटना इथं घडली होती ज्याच्यात मोठं नुकसान झालं होतं या घरांचं आणि याच नुकसानग्रस्त घरांना तिथल्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज तसंच सतेज पाटील सुद्धा जाणार आहेत। या नागरिकांना किंवा या कुटुंबियांना आवश्यक असणारं जे मदतीचं साहित्य असेल ते सुद्धा नेलं जाणार आहे असं समजतंय। खासदार शाहू छत्रपती आणि आमदार सतेज पाटील हे विशाळगडावर जाणार आहेत। विशाळगड अतिक्रमण मोहीम जी होती त्या संदर्भात ही घटना घडली होती दगडफेकीची आणि त्याच नागरिकांना दिलासा देण्यासाठी हे नेते तिथे जात आहेत। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून याबाबतचे अपडेट्स आपण घेणार आहोत। शेखर, कधीपर्यंत हे नेते तिथे पोहोचणार आहेत आणि नेमका कशा पद्धतीचं नियोजन असेल त्यांच्या या दौऱ्याचं? रिद्धी, काही वेळातच हे सगळे नेते जे आहेत ते कोल्हापुरातून रवाना होणार आहेत, ज्यामध्ये शाहू छत्रपती महाराज जे आता नूतन खासदार आहेत ते स्वतः यामध्ये सहभागी होणार आहेत। आमदार सतेज पाटील आणि इंडिया आघाडीचे अनेक नेते जे आहेत या सोबत खरं तर सगळेजण त्या गजापूर या ठिकाणी असणाऱ्या मुसलमानवाडी येथील नागरिकांची भेट घेणार आहेत। खरं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनेकांच्या घरावरती हल्ले झालेले आहेत, अनेकांच्या घराची तोडफोड झालेली आहे, काही ठिकाणी तर जाळपोळ झाल्याच्या देखील घटना जे ते घडलेल्या आहेत आणि म्हणूनच आपली ही जबाबदारी आहे, इंडिया आघाडीची जबाबदारी आहे अशा लोकांना आपण दिलासा द्यावा आणि म्हणूनच हे सगळे नेते जे आहेत ते आज कोल्हापुरातून विशाळगड येथे असलेल्या याच गजापूर जवळच्या या वाडीमध्ये जाणार आहेत, तिथल्या लोकांना दिलासा देणार। त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी जाऊन कशा पद्धतीने सगळी मदत कार्य त्यांचं देखील असणार आहे आज दिवसभरातलं हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अगदी, आणि या भेटीचे पुढचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ शेखर। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।